तर आपली संपूर्ण साधना होते किंवा नाही याच्यावर आज चर्चा आहे. हा झालं ना. ज्याला हार घालतो त्याची हार असते. अखंड हार आहे तुमची. कसं मी आत्ता पुरते राहू देता तुमच्या पुढे आमची लहान असते. सौभाग्य संपन्न वज्रचूड़े अनंत कोटि ब्रह्मांड नायक योगिराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. किती जून आज? 13 गुरुवार दिनांक 13/6/2024. आजच्या दिवशी मी विश्वयोगावर लिहून पाठवल्याप्रमाणे ब्रह्मसाधना असा विषय मी दिला होता तुम्हाला. आवाज बंद ब्रह्मसाधना म्हणजे काय? अवघड विषय आहे तसा, पण आपण आयुष्यभर ती करतो नाही का. ब्रह्म कुठं आहे सांगा मला. कवले तेवढं सगळ्यांचं पाठ आहे. कुठं आहे ब्रह्म? कुठे आहे? बरं, ब्रह्म तिथे आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. बरोबर, म्हणजे आत्मसाक्षात्कार. कळलं? आत्मसाक्षात्कार हे जर आपलं ध्येय आहे तर ध्येयासाठी आपण किती काय केलं, काय काय करतो की नाही करत हा मुद्दा आहे. आणि आपल्याला सर्वांना आपल्या परमहंसांनी म्हणा किंवा गुरुकृपेने, भगवंताच्या कृपेने प्रपंच सांभाळून करायची परवानगी दिलेली आहे. अदरवाईज आपण प्रपंचात नसतो. कळलं? प्रपंच असावा की नसावा ही त्यांची इच्छा आहे. सगळ्यांनाच प्रपंच असतो नाही, असतो असं नाही. पण योगायोगाने आपल्या सर्वांचं काय झालं, आपल्याला सर्वांना मागे काय आहे? प्रपंच आहे. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण सगळेजण केवळ प्रपंचातच गुंतलेलो आहोत, अभ्यास नाही असं मला जे काही दिसतं लोकांचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा अध्याय क्रमांक 9 मध्ये 49व्या ओळीमध्ये भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं. आपल्या आजच्या प्रवचनाची मुद्दाम सुरुवात या ओळीपासून करते. अगा कर्मे जै पुरावे तै तिही सुख दुःखी फळावे. काय सांगितलं समजा. अर्जुनाला अशाच शंका येते. पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत अर्जुनाची शंका संपलीच नाही. शेवटी 18व्या अध्यायाच्या शेवटच्या ओळ्यांमध्ये अर्जुनाची शंका संपली की नाही, मी पूर्ण झालो असं त्यांनी कबूल केलं. तसं मुद्दाम ही 9व्या अध्यायामध्ये धोक्याची खूण एक भगवंतांनी सांगितली. अगा कर्मे जै पुरावे. खूप जबाबदारी आहे आपल्याला, हे प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे. जबाबदारीयुक्त वागा. म्हणजे तोंड फुगवून वागायचं का असं नाही, पण जबाबदारीयुक्त वागलं पाहिजे. माझ्यावर काहीतरी, माझ्या सर्व जन्मांची जबाबदारी आहे किंवा भगवंताचं काहीतरी माझं देणं आहे, ते मला द्यायचंच आहे असा विचार करून पूर्ण सगळ्या आयुष्यभर आपण साधना केली. किंबहुना आयुष्याच्या 6-7 वर्षातच साधना संपली पाहिजे अशी आपली साधनेची व्याख्या आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 9व्या अध्यायात थोडंसं सावध करतात. बाबा, तू आहेस ना बरोबर मार्गावर? परत एकदा सांगतो, अगा कर्मे जैव राहावे
तैतिही सुखदुःखी फळा. मला सांगा आपण कुठपर्यंत आहोत ते आता तुम्ही मला सांगा. कर्माने जेव्हा तुम्ही उराल म्हणजे काय सांगा सोप्या भाषेत सांगायला का? कर्माने बोलणं म्हणजे काय सर? कर्म बाजूला पडून आपण कर्म अर्पण न केलं, कर्म अर्पण अर्पणच नाही झाली तर कर्माचा परिणाम उरतो. कर्म आपण उपभोगलं, अर्पण नाही केली आपण उपभोगलं सगळं, पण ते अर्पण जर केलं नाही तर त्याचा परिणाम होतो. लक्षात ठेवा. ही फार सिरियसली गोष्ट आहे, गंभीर बाब आहे. पण आपल्या अभ्यासकांनी ते, आणि अवघड नाही, गंभीर असू दे पण अवघड नाही. जर ते रोजचे रोज थोडं थोडं जर केलं. हेमंतभाईंनी खूप आश्चर्यचकित होतात ते की माताजींनी 3 वेळ दिलेला आहे अर्पण करायला. दिले की नाही? सकाळी 10, दुपारी 4 आणि रात्री झोपताना. तरी पण मग अजून अर्पण होतं का नाही? होतं की होतं का? किती वेळेला होतं? 2 वेळेला अर्पण जर होत असेल नाही, 2 झोपायच्या वेळेला पण हा, ठीक ठीक ठीक, छान छान. कर्मी जै उरावे तैतिही सुख दुःखी. त्या मनुष्याला मग सुख जाऊ द्या, सुख असतं समज, पण दुःख ही धक्के देतात सारखे. दुःख काय होतात? धक्के देतात. कळलं? आणि तया ते भोगावया यावे ते आहे. पुन्हा जन्म पाहिजे का आपल्याला? आपण तर नको म्हणतो. जन्म नको असेल अर्जुना तर पुन्हा पुन्हा जन्म तुला नको म्हणतोस तर मग कर्म व्यवस्थित अर्पण कर, असं एक हे सांगितलं. आणि दुसरी सांगितली होई तरी झडझडून वहिला की तिच्या पुढची पाहिजे. झडझडून वहिला आणि हे कधी आपल्याला कळेल? शेवटी कळेल की खरंच मी या सगळ्या प्रपंचापासून दूर आहे असा अनुभव आपल्याला येतो. तेव्हा आपल्याला कळतं की नाही, प्रपंचातला आपल्याला काहीच कोणी विचारत नाही किंवा दुःख करायचं नाही. तेव्हा असं समजायचं की मी खरोखरच यांच्यापेक्षा वेगळी झालेली आहे म्हणून आपल्याला विचारत नाही. विचारलं नाही की राग येतो आपल्याला. तसा उलट सांगते मी, बरोबर ना? हा, मी नेमकं उलट सांगते संसारात. कुणी विचारलं नाही तर आपल्याला राग येतो. काय म्हणले? विचारलं नाही तर आपल्याला उलट आहे. तुम्ही कर्म अर्पण केल्यानंतर तुम्ही धुतल्या तांदळासारखे बाहेर निघता. लक्षात ठेवा. काय निघतो आपण? असा तांदूळाचा खडा कसा बाहेर काढावा तसा. तर धुतल्या तांदूळासारखा, आपण खड्यासारखे नाही, तांदूळासारखा. खडा कसा असतो? खडा बाजूला एकदा काढला की तो फेकलाच जातो. तसे आपण नाही. घरातून आपल्याला लांब कुठं कोणी फेकणारच नाही असं आपण वागायचं आहे. आणि घरातून तर विलग आहोत, अलग आहोत. प्रत्येक वेळेला व्यक्त होतो सर्वांसारखे, पण तरी त्याच्यात आपण कुठेही काय होतो? अडकायचं नाही म्हणण्याची मला आणखी छान कुठेही लिप्त नाही हा शब्द पाहिजे. घरातल्या लोकांच्या बरोबर लिप्त नाही, पण तरी घरातले लोक कधीतरी आपला सल्ला घेतात, कधीतरी आपल्याला सर्व सांगतात, सगळी परिस्थिती काय आहे असं तसं ते सगळं आपल्याला सांगतात. आणि शिवाय आपण लिप्त पण होत नाही. सांगितलं की संपला, आपला विषय तिकडे संपला. असं वागणं आत्ता प्रत्येकाचं आहे का याचं उत्तर मला असं पाहिजे. ज्याचा आहे त्याचा हात वर. काय झालं? खाली का? गावडे ताई आणि जरूर आहे आहे नुसतं म्हणतात. मला कळतं आपले सगळे फक्त आहे 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 असं म्हणतात. त्यांना खुर्ची द्या. ठीक आहे, ती आहे ना देशमुखांच्या शेजारी आहे. आपल्या येण्याचा गोंधळ नसावा, आपण खुर्ची घ्यावी, बसावं पटकन. हा, तर मग ही लक्षणं घरच्या घरी आपण तपासून पाहिली पाहिजे सतत. जर तुम्हाला व्हायचंय ना, अगा योगी होई अंतःकरणे पंडकुमार. कशाने योगी व्हायला सांगितलंय? शिवाय भगवंताची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे
की आपल्याला भगवे कपडे त्यांनी सांगितले नाही, आपल्याला पांढरे स्वच्छ कपडे घाला असंही सांगितलं नाही, आपल्याला वारकरी होऊन निशाण खांद्यावर घेऊन रोज पंढरपूरला जा असं पण सांगितलं नाही, आपल्याला टाळ घेऊन सतत भजन करा असंही सांगितलं नाही. मग काय सांगितलं आपल्याला? फक्त सर्वात सोपी आपली भक्ती आहे, अवघड नाही. सर्वात सोपी भक्ती कोणती भक्ती? आणि जी भगवद्गीताकारांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अगदी हृदयाची भक्ती अशी मानलेली आहे. कशी भक्ती आहे? त्यांच्या हृदयातली भक्ती आहे. जेणेकरून मनुष्य या देहापासून, मनुष्य देहापासून आणि इतर सर्व देहांपासून मुक्त होतो. ही केवढी मोठी देणगी आहे बाबा, खूप देणगी आहे. आणि ती बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रमाला दिलेली आहे, बाळकृष्णानंद स्वामी. मग ती दिली आहे म्हणल्यानंतर ती सांभाळणं आपलं काम आहे की नाही? आपल्याला सांभाळता आली पाहिजे ती देणगी. मग असं असताना आपल्या साधकांकडून वरचे वर चुका होतात. स्पष्ट बोलते थोडंसं. आणि त्या चुका जेव्हा मला दिसतात तेव्हा मला वाईट वाटतं. बाकी मला काय राग नाही येत, पण मला वाईट वाटतं. राग येत असेल का नसेल? रागही येतो, पण वाईट खूप वाटतं की आपण एवढं बेंबीच्या देठापासून गेली किती वर्ष मी शिकवते. आता काल मी भैयाजवळ विषय काढला, महाराज आता आपण इथे बसा, मी आता एवढी वर्ष शिकवलं आणि जर माझ्या पदरी अशीच निराशा येणार असेल तर मी आता इथून पुढे बसणार नाही. तुम्ही बसून तुम्ही तुमचं ज्ञान द्या जे काय आहे. कसे तुम्ही रिटायर नको? मग मी कधी रिटायर्ड व्हायचं? रिटायर नाही होत. पण नित्य नूतन तत्व. नित्य नूतन तत्व. नित्य नूतन हे गुरुतत्व ते बरोबर आहे सगळं. पण कसं मग समोरच्या व्यक्तींचं जर मला अनुमोदन असेल, अभ्यास केला, छान छान काय सांगितलं, अनुभव असतील तर मग मला चेतना येईल ना, चैतन्य येईल माझ्या ठिकाणी. आणि मला वाटेल की नाही अजून आपण वेगवेगळं आपल्या भक्तांना शिकवूया. तुम्हाला माहिती आहे आपली ट्रिप निघणार आहे आता. आणखीन तुमच्या मनाला उत्साह देणारी बातमी सांग. आपण लांब ट्रिपला जाणार आहोत. कधी काढायची ती बघू, जरा ऍडमिशन्स होऊ देत, शाळा कॉलेज सुरू होऊ देत, मग आपण बघूया. आपल्याला बहुतेक जळगाव, जिथे मुद्गल महाराजांची समाधी आहे, मुद्गल कृष्णांची, आणि तिथला गणपती इतका सुंदर आहे असं सांगितलं जातं. ज्याला चौरी ढाळल्याशिवाय दिवसभर तिथे चौरीचे नंबर असतात. चौरी ढाळायला अखंड मनुष्य आहे असा गणेश आहे. ते पाहायला आपल्याला जायचं आहे. कोण कोण येणार आहे? सगळे. तर मग ही गोष्ट महाराजांच्या जवळ काल मी काढली. म्हटलं आता थोडंसं मला होऊ देत बाजूला, तुम्ही गादीवर बसा, स्वीकारा गादी आणि तुमचा राज्य कारभार चालू होऊ देत. तेव्हा महाराज काय म्हटले असतील? नाहीच म्हणणार ना. किंवा यांना वाटत नाही. ते म्हणाले की आवा ही तसं होत नाही, तुम्हीच करा प्रवचन, तसं नको. आणि ते नवरात्र वगैरे येईल तेव्हा कशी पूजा होणार? म्हटलं ते बघ नंतर, मी खुर्चीवर बसेल ना, पूजा काय होईल? पूजा होईल, तुम्हाला काय अडेल ते मी सांगेन, सगळं मी करेन, फक्त व्यासपीठ त्यांना म्हटलं तुम्ही सांभाळा. तर ते म्हणले नाही आम्ही नाही इतक्यात सांभाळ. म्हणजे तिथेही काही मला दाद मिळाली नाही. मुद्दा असा मला असं सारखं वाटतं की माझ्या साधकांनी हे सर्व गुण अंगी आणावे. आणि अवघड नाही. कोणाच्या घरात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही भगवंताला शरण जा, त्याचं नाव घ्या. नाव म्हणजे नाव. आपल्याला कृत्रिमपणे करायचं नाही. तुमच्याजवळ पक्का प्रतिनिधी कोण आहे? एक मिनिट, ज्याने येत असेल त्याने खाली आवाज बंद करा. कोण आहे पक्का प्रतिनिधी तुमच्याजवळ? नाही, त्याच्यापेक्षा वरचा श्वास. बोललं श्वास. गुड. पहिला नंबर पक्का प्रतिनिधी आपल्याजवळ कोण आहे? भगवंताजवळ जाणार श्वास आहे. मग तुम्हाला काहीच काम काय काम? श्वास किंचित वर घ्यायचा, दीर्घ घ्यायचा, भगवंताचं नाम घ्यायचं मनातच आणि कळवळून सांगायचं, देवा हे भगवंता
मला हे राहिलं माझं, क्षमा कर. खूप खूप भगवंत क्षमाशील आहे, खूप छान आहे. आपलं सगुण मूर्ती जसं आपण देव पाहतो तसाच देव समोर आणावा, देवाला समोर आणावं किंवा सद्गुरूंना समोर आणावं. आणि तुम्हाला एक आणखी गुपित सांगते, सद्गुरूंशिवाय देवच नाही. आणखी तिसरं गुपित सांगते. आम्हाला दिसतच नाही दुसरा देव. हा, ते आता मला नाही माहिती. कुठेही जानकारी करा. सद्गुरूंशिवाय दैवतच या मार्गात असा आहे. बाकीच्या ठिकाणी शिकवतो, पंढरपूरला विठ्ठल आहे, आळंदीला ज्ञानेश्वर, हे आपले पूज्यच आहेत, प्रश्नच नाही. उद्गल महाराज आहेत, नंतर बाकीच्या सगळे महाराज आहेत. आपल्या ह्याला मोरगावला गणपती आहे, सगळे पूज्यच आहेत आपल्या. पण हे ज्ञान शिकवताना सद्गुरू एक युक्ती करतात की तुझ्यातच देव आहे आणि तो तुला पाहायचा आहे. तुझे आहे तुझ्यापाशी. हा, पुढचं जाऊ द्या. आता सगळ्यांना जागा सापडलेली आहे, फक्त त्या जागेवर तुम्ही टच होत नाही तुमचा कोणाचाच, असं मला म्हणायचं स्पष्ट. टच होत नाही. श्वास जेवढा घेतला जाईल तिथेच थांबायचं आणि थांबायचं म्हणजे सोडायचा नाही, श्वास तसाच ठेवायचा. जितकं भावनेने वर जाता येईल तितकं जायचं. हे तरी पहा होतंय का? पहा बरं सगळेजण, श्वास वर घ्या. श्वास वर घ्या. सोडा, हळू सोडायचा. सोडा, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा, हळू 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 हळू, एकदम सोडायचा नाही. तेव्हा हे जे आहे हे जमलंच पाहिजे. म्हणून मग योगी असं वाटतं शेवटी, मला वाटतं ते योग्यांचे कपडे, योगी त्यांच्यात तिकडे बाहेर जावं कुठेतरी, म्हणजे असं होईल सगळ्यांना, योग्यांचे कपडे द्यावे लागले. पण तसं नाही म्हणा, काही केलं तरी जिथे आहे तिथेच आपलं ते झालं पाहिजे. आणि प्रपंचाची भीती बाळगू नका. फार बाळू करता तुम्ही लोक प्रपंचाची कामं. तुमची भक्ती जर उत्तम असेल तर ती कामं हळूहळू आपोआप चालतात. कोणतंच काम अडणार नाही. तुम्ही परीक्षा बघा, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तर आपणच करणार. आता मुलाला ऍडमिशन घ्यायची तर प्रयत्न कोण करणार? देव येणार कधी करायला, ते आपल्यालाच केलं पाहिजे. पण त्या प्रयत्नांना गेल्या गेल्या यश येणं हे आपल्या अभ्यासाचं द्योतक आहे. आपल्याला खेटे घालावे लागणार नाही आणि आपल्याला ताबडतोब काम होणं, ताबडतोब मुलं चांगल्या मार्काने पास होणं हे कशाचं द्योतक आहे? त्या घरामध्ये भक्ती उत्तम आहे याचं द्योतक आहे. म्हणून भक्ती श्वासाने सुद्धा करता येते. श्वास हाच एकमेव. आपलं ते तुकाराम महाराजांचं आहे का पुस्तक बघून, भजनी मंडळाचं, ते का? श्वास हाच एकमेव प्रतिनिधी आहे जो आत्मारामाला भेटतो, रोज भेटतो, सतत भेटतो, अखंड भेटतो, अगणित वेळा भेटतो. त्यामुळं तोच एक आपल्याला येऊन निरोप सांगणार आहे. म्हणून जाणाऱ्या श्वासाबरोबर प्रार्थना आणि येणारा श्वास काय म्हणतो ते कळलं पाहिजे. येताना श्वास निरोप घेऊन येतो हे तुकाराम महाराज सांगतात आपल्याला. श्वास येताना जातीया पुसे, येतिया जातीया पुसे, येतिया धाडी निरोप. पंढरपुरी आहे माझा माय बाप, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. भजन या भजन. तर हे कोणाला काय लिहिले तुकारामांना? तुकारामांचे अभंग स्वतःच्या बुद्धीने लावून घ्या. विविध विषयांवर अभ्यास करा. विविध म्हणजे याच तुकारामांचं वाङ्मय वाचा. ज्ञानेश्वरांचं आपण इथे घेतो. तुकाराम महाराजांचे अभंग वाचा. असे जागृत करणारे प्राणाला ते अभंग आहे. निर्णय संतांचं वाचा. वाङ्मय वाचायचं आहे, फक्त संतांचं वाचायचं. कोणाचंही लिहिलेलं कुठं वाचू नका. कित्येक लोक लिहिणारे आहेत जगामध्ये, पण तसं वाचू नका.
प्रासादिक ज्याचं वाङ्मय असेल तेच तेवढं वाचायचं. म्हणून तुकाराम महाराज त्याची खूण सांगतात. तुकाराम महाराज हा मनुष्य दिसतो साधा, मंडासा आहे, साधा. लोक सुद्धा गावातले ओळखू शकले नाहीत, म्हणून त्यांचा छळ केला. ओळखच नाही ना, कशाची ओळख देणार? आत्म्याची ओळख म्हणजे ओळखच देता येत नाही. काय देणार ओळख? वर ओळखच नाही. वरची ओळख असते ती आपल्या बोलण्यातून, ती आपल्या पाहण्यातून, ती आपल्या शरीर बोली भाषेतून अशी देता येते. तशी ओळख देता येत नाही. त्याच्यावरून मनुष्य कळतो. तुकाराम महाराजांना तसंही कोणी ओळखलं नाही, बोली भाषेतून म्हणून पण नाही, कसं शेवटी ओळखलं. मग त्यामुळं त्यांनी आपले अनुभव हे असे लिहून ठेवलेले आहेत एक सेकंद. काय असेल माहित नाही. एक सापडला आपल्याला आत्ताच्या प्रवचनाला योग्य होईल असं आहे का? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. काय सांगितलं? नित्य आनंद जिथे आहे तिथं आपल्याला शिकवलेलं आहे. हा, नित्य आनंदापुढे आनंद तो कोण? कोणता दुसरा? साडी जरी आणली तरी काय होतं सांगा? नाही असं हा क्षणिक का. एखाद्याला मुलगा झाला, आपण गेलो पाहिलं, त्याला काय द्यायचं ते दिलं, तर क्षणिक आनंद. बरोबर. मुलगा जरी झाला, त्याचा वाढदिवस झाला, मुलगा मोठा झाला, खूप शिकला, हे आनंद कसे पुन्हा पुन्हा येण्यासाठी. आणि थोडे 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 या थोड्या आनंदाने आपण मुक्त नाही होऊ शकत. बरोबर. लोकांना नको कळू देत. आता तुम्हाला एवढ्यांना कळलं तरी खूप झालं. क्षणिक आनंदाने आपल्या प्राणाला सुख, थोडा काळ सुख होतो, जास्त नाही. किती होतं सुख? मुलगा झाला, किती दिवस सुख झालं? थोडे दिवस झालं, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, मूल वाढेपर्यंत. मुलगा 10 वर्षाचा झाला, पुढे काय आहे मग? आहे शाळा वगैरे सगळं. आनंद कसा जातो? पांगला जातो. आनंद प्रत्येक संसारातला प्रत्येक आनंद हा वाटायचा आहे, वाटला जातो. आपल्याला एकट्याला आनंद कोणता होतो? भाजी छान झाली म्हटलं की तेवढा पुरता आनंद नाही. कळलं? साडी घेतली तेवढा पुरता आनंद आहे, जमीन घेतली तेवढ्या पुरता आनंद. काही झालं तरी आनंद तेवढ्या पुरता आहे. याची ठेव संतांनी ठेवली की बाबा रे, हा आनंद नित्य नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. बाबा रे, नित्य आनंद जिथे आहे तिथे जाऊन आनंद घे. मग कोणता आनंद याच्या पुढे आहे? विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. विषय सुख क्षीण आहे, म्हणजे दिवसेंदिवस क्षीण होत जाणार. विषय सुख काय कायमचं नाही महाराज. नीट विचार करा. एवढ्या पुरतं सुख भोगलंय तेवढ्या क्षणच सुख आहे. पुन्हा 2 तासाने 4 तासाने दुसऱ्या दिवशी कुठे सुख? जेथे नसरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन, नेगो म्हणूनिया त्यागी ती परवते, घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. ठीक आहे. नेगो समाधीचे सुख तुच्छ वाट. गोपिका सगळ्या गोविंदाला भेटायला जायच्या. महाराज सांगतात, नेगो समाधीचे सुख तुच्छ वाटे. समाधी लागायला लागली किंवा जास्त हरीच्या सोबत जास्त राहून जास्त वृत्ती तिथे लागायला लागली की लगेच गवळण घरी पडायची. नको रे बाबा, जास्त जर काय लागलं तर आपलं जाईल. हे आहेच, ते आहेच, सर्व काळात आहे. आपल्याला काय असं म्हणून प्रवचनाची वेळ किती ठेवलेली असते? 1 तास. बास बाबा, जास्त जर काय प्रवचन 4-5 तास ऐकलं तर मग काय होईल? त्यात माताजींचं ऐकलं तर मग इथंच समाधी लागेल. त्यामुळे आपलं 1 तासात आपलं घरी पडा, अशी ती योजना केलेली आहे संत. आपला विषय असा चालला होता की
अगा कर्मे दैवरा, कर्मात उरू नये यासाठी आपण काय काय सांगितले? कृती, कर्मार्पण करायचं. कर्मार्पण. मग ते आपला अभ्यास करा स्वतःचा, की दिवसातून किती वेळा सांगितले मी? 3 वेळा. ते होतंय का? कोणाकोणाचं परफेक्टली होतंय, नाही होत ना, मग माझ्याशी खरं होतं. हा, जास्त वेळामध्ये आठवण नाही होत ना दुरंगताई? संध्याकाळचं. खरं बोला माझ्याशी प्लीज. संध्याकाळी. आतापासून तरी आपण सुधार. संध्याकाळी आठवण झोपायच्या आधी. झोपायच्या आधी. हा, आमचं संध्याकाळचं होतं. तिघांचंही. संध्याकाळचं रेखाताई तुम्ही आणि काय झालं? नाही होत. संध्याकाळचं करते. संध्याकाळी करते कर्म. सगळं एकदाच. झोपताना एकदाच. काही काही एकदाच करा. आणि आपल्याला किती वेळा सांगितलं? 3 वेळा. किंवा तिकडे कर्मच इतकी करतोय कर्म. त्यामुळे एकदा केली म्हणजे मग ते दिवसभरात केलेली कर्म आपण संध्याकाळीच एकदम करतो. 3 वेळा कर्म आपण का 3 सांगितलं? वेळा सांगितलं. तर श्वासाला ऊर्ध्व जाण्याची सवय किमान दिवसातून 3दा तरी लागावी. बाकीच्या वेळेस श्वास खालीच असतो. आमचा हेतू तो आहे. कर्म आपण करायलाच तुम्ही त्याबद्दल ती एकदा केली तरी होतात, 3दा केली तरी होतातच. पण 3 वेळा तुमचा श्वास सिरियसली, इंटरेस्टली ऊर्ध्व जावा आणि कर्मार्पण व्हावी. आमचा तुमचे किती वेळा होता? म्हणून नाही, वृत्ती बाह्य आहे, मला कळतं. इथं मी सांगून टाकते कोणाची वृत्ती बाह्य झाली ते मला कळतं. आपल्या गावडे ताईंना तर कुंडलिनी शक्ती पूर्ण इथून खाली गेली, पूर्ण इथून, तरी वृत्ती बाह्य कशी काय हेतू? वृत्ती कशी बाह्य राहते? नाही बाह्य कसं? मला कळतंय ना वृत्ती बाह्य कशी. मला सगळ्यांचं सगळं समजतं, लक्षात ठेवा. तुम्ही सांगा अथवा नका सांगा. बोलण्यातून कळतं, चर्चेतून कळतं, पाण्यातून कळतं, काय मला कळतं. पहा, भगवान सांगतात की बाबा कर्म जर उरेल तुझं तर सुख आणि दुःख तुझ्या मागे लागणारच. बघा नीट, कर्म उरेल म्हणजे काय? अर्पण करणार नाहीस तर सुख आणि दुःख तुझ्या मागे लागणारच. आणि मग काय होईल? त्याला भोगावं लागणार. म्हणून पुन्हा पुन्हा तुला शरीराला यावं लागणारच. तुमचं किती वेळा अर्पण होतं? 2दा. कधी 3दा होतं. कधी 3दा. कधी का 3च वेळा? कधी रात्रीचं विसरायला होतं 2दा. बरं, कधी कधी एकदा. एवढं गंभीरपणे तुम्ही घेतलेलंच नाही. मी सांगितलं बरं घ्या, तुमच्याच हिताचं आम्ही सांगतो. आमचं काय, आमची सर्व कर्म झालेलीच आहेत हे ऑलरेडी अर्पण. आम्ही काहीच इथं पृथ्वीवर पण नाहीये, आमचं काहीच नाहीये. आम्हाला तुमच्यासाठी ठेवलंय ते म्हणून आम्ही राहिलो. आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही कसला, काहीच नाही. म्हणून सांगितलं तरी झडझडून महिलांनी भक्ती पाहिजे, कर्मार्पण झालं पाहिजे, श्वास ऊर्ध्व गेला पाहिजे. श्वास ऊर्ध्व गेला तरच कर्म गेली. गीतेतच एवढं सांगतात. बरं, बाकी कुठेही हे ज्ञान तुम्हाला सापडणार नाही. ज्ञानेश्वरांना कळवळा आहे, ऐशी कळवळ्याची जाती करी. ज्ञानेश्वरांना काय देऊन देतात? तुळशी. अजून काय? फारसं समाधीवर दही ओततात खूप, म्हणजे पंचामृत चोळतात आणि काय करतात? जा पाणी ओतलं की जा. कोणाच्या मनात भाव आहे का? मी पाहिले तिथं पुष्कळला काही नाही. पंचामृत ओततात, असताना पाणी पण नीट प्यायला नाही दिलं. आता पंचामृत ओतून काय उपयोग? काय उपयोग? संतांची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाव. त्यांचा काहीही लाभ नाही तरी ते जगावर प्रेम करतात. काही नाही, घेणं नाही, देणं नाही, लाभ नाही, काय. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रेम. म्हणून सांगतात की बाबा रे,
झडझडून वही लागली. ये भक्तीचे, ये म्हणजे कोणत्या समजलं? अंतर्मुखत्व आणि ऊर्ध्वमुखत्व याच भक्तीच्या वाटेला लाग. ये भक्तीचे वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. व्यंग असून काय उपयोग आहे का? मुलगी खूप सुंदर पाहिली मला, पण तिचा पाय असा लोंबकळता येते तर त्यांनी दाखवलंच नाही, तर चालेल का? अव्यंग मुलगी कशी हवी? डोक्याच्या केसापासून पायापर्यंत बिलकुल छान व्यंग नसणारी अशी मुलगी पाहिजे मुलाला. हा मुलगा आहे, त्याला मुलगी कशी पाहिजे? प्रत्येकाचा देह स्त्रीचाच आहे भक्तीमध्ये. अजून कुठल्या तरी ग्रंथात आहे, मी सांगेन तुम्हाला, बहुतेक नाथांच्या, विराणी किंवा नाथांच्या भारुडामध्ये एकच नवरा आहे सर्वांचा, आणि बायको पण एकच. नवरा कोण आहे? आत्मा. बायको कोण आहे? बोला. चेतना. शक्ती नाही, जीव वृत्ती ही बायको आहे. जीव कळलं? एकच नवरा आणि एकच बायको. पण बायको कशी पाहिजे? देखणी पाहिजे असं तो म्हणतो. कळलं? अव्यंग. तसं परमात्म्याला तुमची भक्ती अव्यंग पाहिजे, व्यंगातली नको. म्हणजे आता एवढं शिकवतोय आम्ही, तर मग घरी जाऊन परत तेच तेच करायचं, तेच तेच करायचं, तसंच बहिर्मुखी राहायचं, तसंच सगळीकडं. दॅट इज नॉट परफेक्ट. परफेक्ट राहा प्रत्येक गोष्टी. कर्म ही येणारच आहे. कोणतं कर्म आत्ता मला यावं असं काय ठरलेलं नाही. आपल्या घरात पाहत तुम्ही सगळं छान असतं, तेवढ्यात मग बडोद्याचं बोलवणे, चला चालले बडोद्या, येतं ना. म्हणजे अशी वेगवेगळी कर्म येऊ शकतात. पण बडोद्याला जाताना काय करायचं? नाही, बॅग भरली, बॅग उचलली, कवच निघाले, तेव्हा काय करायचं हे सूक्ष्म कळत नाही. म्हणून आज सांगते, किंचित श्वास वर घ्यायचा. किती वेळा सांगितलं हे मी सांगते, कुठे लक्षात आहे? लक्षातच नाही. एवढे काही इतकं डोबर राहू नका अभ्यासामध्ये. कुंडलिनी शक्ती जर आत पूर्ण प्रवेश केला असेल, त्या साधकाचं अवस्था कशी पाहिजे बाबा? एकदम अंतर्मुख पाहिजे, काहीच नाही बहिर्मुख असं पाहिजे. नवीन नवीन आपण कसंही वागायचं, कसंही ढोबळ मानाने जगायचं, कसंही घरातले असू देत तसे आपण थोडीशी तरी बंधनं पाळून राहिलं पाहिजे. घरातच ते अवघड आहे. मला माहिती आहे कुठे परीक्षा आहेत तुमचं, ते मला माहिती आहे. मी दिली नाही का परीक्षा? का नाही दिली? दादा होते ना तेव्हा, मग परीक्षा नाही का? परीक्षा आहे. दादा आहेत, सगळे लोक आहेत, सगळ्यांनी माझ्यावरची का परीक्षा घेतली? का? प्रत्येकाने आपापली वेगळी घेतली. लक्षात. अशा परीक्षांना मी खूप सामोरी गेली. पण परीक्षा जरी झाली तरी दुसऱ्या क्षणी विनंती करायची ईश्वराला, आणि त्याच्यासाठी विनंतीवर कशी जाईल? नुसतं बडबड मग कशी जाईल? बडोद्याला जायचंय, बॅग भरली, बॅग उचलली. हे भगवती, आपल्या कृपा बलावर हा प्रवास सुखकर व्हावा, जाताना आणि येताना. ते जर म्हणला तर केवढं सुख होतं माहिती कोणाला? तुम्हाला तर होतच, पण सुख कोणाला होतं? हा, ज्याची प्रार्थना करतो त्याला सुख होतं. वा 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 वा. माझं एकच पोरग असेल बरं का, जे सारखं मला विचारते एकच मुलाचं, एकच मुलं आहे ते मला विचारत. आई वडिलांना एखाद्या मुलानेच विचारलं कसं वाटतं? नाही, मला 4 मुलं आहेत, पण एकच मुलगा मला विचारतो. इतकं आवडीने सगळ्यांना सांगत असतो. एकच सून माझी विचारते बरं का मला, म्हणजे मला नाही काय सांगितलेलं, मला सांगतात ते नाही माझं सगळीकडे छान आहे असं सांगतात. पण त्यातल्या त्यात 2 ठिकाणी खूप छान आहे सांग. पण असं जर विचारलं एकाच मुलाने किंवा मुलीने तर किती आनंद होतो आई वडिलांना. तसा हा परमात्मा आहे, आणि हा वृद्ध आहे. लक्षात. सनातन आहे. वृद्ध म्हणजे सनातन. वृद्धत्वांना मान द्यावा आहे. कशासाठी म्हणायचं? सनातन आहेत, अनुभवी आहेत. जीवनाचा काय जीवनात नेमकं करायचं ते त्यांना माहीत आहे.
म्हणून सनातनाला मान द्यायचा. म्हणून परमेश्वरा सनातन आहे. जगाचं सगळं चाललेलं आहे दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष तेच तेच कर्म परमेश्वर करत नाही. करतो की नाही? करतो की नाही? जन्म देणे, वाढविणे, पुढं त्याचं रक्षण करणे, प्रौढपणा, म्हातारपणा सगळीकडे त्याला येतं का कंटाळा? नाही. कारण त्याची ही कर्मणूक आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही त्याची कर्मणूक आहे. चला आपण सावध राहिलं पाहिजे. का? तो तसा खेळायचे खेळवतो सगळ्या. आपण बी केअरफुल अबाउट यू. आपण सावध राहिलं पाहिजे. सगळीकडे कितीतरी असे विषय आहेत की जिथे परमेश्वर आपल्याला चकवा देतो, फसवा आहे. कृष्ण गोकुळात काय करायचा? चकवेच द्यायचा सगळ्यांना. कंसाचा राक्षस मारायला दिला चकवा, अंकाला दिला चकवा. सगळे राक्षस रामरायांनी ती शूर्पणखा आली, तिला नाक छाटलं, दिली पाठ. देव आहेत ते, देवांना काय ते त्यांच्या ह्याच्यात काय गडबड गुंडा केला की ते काय करणार असतं. असं आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण राहतो. हे राज्य कोणाचं आहे? काँग्रेस, बीजेपी तसलं काय नाही. कोणाचं राज्य आहे? ईश्वराचं राज्य. त्याच्यात आपण राहतो. आपल्याला घर दिले की नाही? भाड्याचं आहे का स्वतःच आहे? कोणा भाड्याचं आहे का? असं पण चांगलं हा छान आहे. पण म्हणजे एवढं भाडं आपण देऊ शकतो ना, असा त्याचा अर्थ. म्हणजे स्वतःच असल्यासारखे. तुमचं स्वतःच आहे ना. त्यांचं तर काय वाडाच्या वाडा आहे. आवडे नाही तुमचं स्वतःच आहे. सुरंगेताईंचं तर मोठं घर आहे, प्रश्नच नाही. यांचा तर आरसे महाल आहे, नाही करा. सविताताईंचा बंगला, आमच्या देशमुख साहेबांचा पण खूप मोठा बंगला आहे. आमच्या सत्रेताईंचं स्वतःचं घर आहे. सगळ्यांची स्वतःची घर आहे तिथं असणार आहे. यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पूर्वी असंच राहायचो, पण आता इथे आल्यापासून सगळ्यांचं इथं. मला सांगा, इथे आल्यापासून ही जर जादू झाली, पुढची त्याची जादू आपण केली पाहिजे की नाही? आपल्याला देहाचे वर्तमान उद्धार हवा. देह सुद्धा इकडं तिकडं पडायला नको अशी आपली इच्छा असते. म्हणून कोण देहात ते सांभाळी, त्याचं उत्तर भगवंत देतात. बाबा देह इकडं तिकडं पडायला नको असेल तर झालेली कर्म मला देऊन टाक. मग खुशाल कोणीच तुला टच करणार नाही. कळलं तुला? असं. म्हणून तरी झडझडून महिला आली. महिला म्हणजे कुठं बाजूला पळून जायचंय का? नाही. वृत्ती भगवंताला अर्पण करायची. आताच आहे गावाला निघा, निघण्याची एक वृत्ती आहे, निघण्याची गडबड आहे. गाडीत बसलो स्वस्त की श्वास वर घ्या. हे प्रभू, तुझ्या कृपेत प्रवास सुरू झाला आहे, पुन्हा आम्हाला सुखरूप आण. हे जसं आपल्या फायद्याचं आहे, तरी या फायद्याला सुद्धा श्वास वर घ्या. जिथे श्वास ऊर्ध्व जाईल तिथे प्रभू आहे. ज्या ज्या कामासाठी श्वास ऊर्ध्व जाईल तिथे तिथे प्रभू आहे. आता तुम्हाला निर्गुण प्रभू आहे दिसत नाही. काही तपश्चर्येनंतर तुम्हाला दर्शन पण होईल. इतकी त्याच्यात सत्ता आहे. आणि आपल्या भक्तीत सत्ता पाहिजे. आपली भक्तीच अशी पाहिजे त्याच्यात सत्ता आहे. भक्तांनी कशाला सोडायचं देवाला? एवढी तुझी भक्ती करतो. तुकाराम महाराजांच्या भक्तीत सत्ता आहे. पण शेवटी देवाला यावं लागेल. चल ये मला घेऊन जा. म्हणून सगळ्यांच्या नाकावर टिचून तुकाराम महाराजांना विमान आलं. आता लोक म्हणतात श्रद्धा आहे का अंधश्रद्धा माहित नाही, पण माझी तर खात्री आहे बाबा. कारण ते महाराज इतका तपश्चर्येने युक्त होते. ते इतके तपाने युक्त असणारा मनुष्य एवढ्यामध्ये बघितलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या नंतर तुकाराम महाराजांचं तप केवढं होतं. आपल्या घरापासून 10 किलोमीटर 15 किलोमीटर लांब असणारा भंडारा डोंगर, तिथे जाऊन, किंवा भामचंद्र डोंगर, मी स्वतः पाहून आले. मी पाहून येते संतांचे सगळे ठिकाण. ते भामचंद्राची जर ती गुहा पाहिली तुम्ही तर तुम्ही जाणारच नाही तिथे. हा, त्या गुहेमध्ये 6-6 महिने बसत होते महाराज.
लक्षात ठेवा. आणि मग ती ही विद्या जी आहे ती तिथं शिकली. काही अभंग कूट आहेत महाराजांचे, ते समजत नाही. जातीय पुसे कोणाला, आपल्याला कुठे कळलं? मला कळलं, म्हणजे गुरुजींना मला कळायचं. जातीय पुसे आम्हाला म्हणजे गुरुजींनी नाही सांगितलेलं आहे, हे आपल्याला कळतं. येतीया धाडी निरोप, म्हणजे आपण अर्थ होतो. जाणाऱ्या वारकऱ्यांना विचारलं आणि येणाऱ्यांना पुसलं की बाबा विठ्ठल कसा आहे. असं इतकं सोपं आहे का ते? विठ्ठल कसा आहे काय, मग वारीला तुम्ही नाही का जाऊ शकत? असं नाही का कोणी विचारणार? तसं नाही. जातीया पुसे येतीया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, मरणाचं भय आहे बाबा तुझ्या पाठीशी कंटिन्यू आहे. जरी आपल्याला आठवण असली आणि नसली तरी, पण काय आहे मरण म्हणजे काय सांगा? एक श्वास वर जाऊन बसला किंवा सुटला खाली, जर तो परत आलाच नाही तर जे होईल ते मरण. हे म्हण बाई या इकडे, इथे इथे या, पुढे या, पुढे या. मरण म्हणजे काय सांगा? एक श्वास वर गेला, आपलं श्वास आलेला आहे नॉर्मल खाली, आणि तो खालीच गेला, त्याला काय म्हणायचं? म्हणा, मरण म्हणायचं. श्वास आहे, तो खालीच खाली खाली आला, खालीच गेला सुटून. श्वासाला मर्यादा दिली बाबा. इथून 12 अंघोळे तू असाच चल, हे त्यांनी सांगून ठेवलंय. इथून असा जा आणि परत इतकाच ये, खाली जाऊ नको, बाहेर जाऊ नको. हे तुम्हाला माहिती आहे. श्वासाला मर्यादा ठेवली, इतकाच ये. 12 अंघोळे म्हणजे असा 4, 4, 8, 4, 12. 12 अंघोळे पर्यंतच बाहेर ये, पुढे जायचं नाही. कुठपर्यंत? देह जाईपर्यंत. जर त्याच्या मनात आलं आता 12च्या पेक्षा जास्त पुढे जायचं, तर मग खल्लास, खेळ खल्लास. असा आहे. ते होऊ नये म्हणून अभ्यास करायचा सारखा. आणि अवघड नाही. काय अवघड नाही? मी म्हणते चालताना, बोलताना, बसताना. किती वेळा आपण निवांत बसतो, किती वेळा झोपलो पडलो तरी आपल्याला झोप येत नाही. तेव्हा काय हा हो जांभया देत पडायचं. त्याच्यापेक्षा श्वास वर घ्या आणि आठवा त्याला. एकदा अशी गंमत झाली, मला श्रीकृष्ण भगवंतात खूप वेळ होतं म्हणजे आहे, पण आता ते निर्गुणात हे होत चालले, मर्ज होत चालले. पण मला खूप आवडायचे श्रीकृष्ण भगवान. एकदा मी 1 to 8 ड्युटीवर जाणार होते. सगळं आवडलं, मुलं वगैरे शाळेत गेली, दादा पण नव्हते घरी, आणि मी असं सोफ्यावर बसले. पण माझ्या बुद्धीमध्ये, मनामध्ये सतत अशी आवड असायची की बस मला एकदा तरी श्रीकृष्णांनी असं 3 वेळा दर्शन दिले. तर एक छोटं बाळ आलं, नटलेलं छान, असं भरकन पळून गेलं पाठीमागच्या बाजूला, म्हणजे गॅलरीत गेलं असं मला दर्शन झालं. आणि तो कृष्ण होता, नटलेलं होतं छान असं. दुपारी 1 वाजता. आणि आता या हे तर जुन्या घरामध्ये झालं. आणि या घरामध्ये तर माझी एक सवय आहे, अजूनही सवय आहे. वय वर्ष किती झाली आता तरी सवय आहे. मनुष्याने किंबहुना स्त्रियांनी, पुरुषांनीही भगवंताच्या प्रेमामध्ये मुक्त नाचावं, ती माझी सवय आहे. मी मुक्त नाचत असते, दार बंद करून. दार उघडं ठेवून कुठं नाचायचं म्हणजे म्हाताऱ्याला वेळ लागलं. कामातून गेली बघ, इथंच आहे की म्हणते बहुतेक ऑपरेशन झालंय. कृष्णाच्या लीला नाही. आणि मग एकदा दरवाजा बंद करून मी मीरेच्या गाण्यावर पूर्ण गोल फिरून व्यवस्थित मी करत होते. तेवढ्यात दरवाजा उघडला माझा लावलेला, आणि कृष्ण तिथे उभा होता बाजूला आडवत. ते मी बाहेर. आत्ता सुद्धा अंगावर शहारे येतात. असं खूप भक्ती झाली ना. मला म्हणायचं नाही माझीच खूप झाली, अजून खूप अपुरी आहे.
पण असं दर्शन देतात बरं, देत नाहीत असं नाही. असं अनुभव घेऊन त्याच्यात चिंब भिजायला काय हरकत आहे? भक्तीमध्ये चिंब भिजावं मनुष्य. कशाला अर्ध राहायचं? सारखी भक्ती घ्यायचं आणि संसाराची काळजी घ्यायची. काय झालं? नाही त्याला प्रवेश मिळेल. अरे नाम घे ना तू इथं, म्हणजे तिकडं होईल काम. नाम घेता होईल का? मग असं बसायचं. काय कसं बसायचं असतं ते मला माहिती. काढले आमचं किरण बसत तसं काढ. काय काळजी करतात कशाची? संसार तुम्हाला कोणी जन्माला घातलं आई वडिलांनी, पुढचं काय तुम्हाला माहिती होतं का? नाही. शाळा शिकली, मोठे झाला, लग्न झालं, संसार कोणी दिला? आईला वडिलांना माहिती होतं का हे स्थळ ठरणार आहे? मग त्यांचं नाही ना. तुमचं उदाहरण घेते. संसार त्याने दिला तो आहे. संसारासारखा संसार आहे. संसार नेहमीच रडका आहे, लक्षात. हसरा नाही. कधीतरी हसवता असंच माहिती, नंतर असाच आहे. त्याच्यात 100 वर्ष जर हास्य पाहिजे असेल तर भगवंताला विसरू नका कधी. मग तो हसत ठेवतो संसार. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. आणि त्याचं काय करायचं? फक्त स्मरण तर करायचे का? हातपायाने त्याला काय आंघोळ घालायची का? त्याला काही कपडे घालायचे? काय आहे काय? फक्त तुमची बुद्धी जी संसाराने व्यापलेली आहे त्यातला थोडा वेळ काढून कृष्णाला फक्त आठवायचं. कृष्णाला किंवा भगवंताला, आत्म्याला नावं दिली, राम, कृष्ण, हरी, दुसरं काही, मुकुंद, काय वेगवेगळी नावं आहे. शक्ती, आपण शक्ती म्हणतो. शक्ती सुद्धा येईल ना पुढे, असं हळूवार जाईल. दर्शन येणार आहे आता शक्तीच. शक्ती सुद्धा सगुण रूपाने येईल घरामध्ये, दर्शन देऊन जाईल. तुम्हाला कळत नाही कितीतरी वेळा शक्ती घरात येते, दरवाजात येते, दर्शन देऊन जाते. तुम्हाला कळत नाही कोणत्या वेशात शक्तीच येते तुमच्याकडे, तुम्हाला काही कळत नाही. शक्तीचे कितीतरी अनुभव येतात आणि शक्ती येते. नीट लक्षात घ्या, शक्ती येते कुणाच्याही वेशाने येईल आणि काहीही तुम्हाला कृपा प्रसाद देऊन जाईल. तुम्हाला कळत नाही. कारण आपली बुद्धी ही अंतर्मुख नाही, बहिर्मुख आहे. त्यामुळे बुद्धिवृत्ती सतत अंतर्मुख असावी, म्हणजे भगवंताचं दर्शन होईल, शक्तीचं दर्शन होईल. किंवा शक्ती कशी आपली काळजी घेते हे आपल्याला अंतरातून कळेल. शक्ती काळजी घेते हे अंतरातून कळलं तरी खूप छान वाटतं. आजचं प्रवचन गंभीर वाटते का? मग म्हणून भगवंत सांगतात, बाबा रे, झडझडून वहिला, वहिला म्हणजे बाजू, झडझडून म्हणजे काय? म्हणून आम्ही 3 वेळा दिलं. एक सकाळी 10, बायकांची कामं जवळजवळ आटोपलेली असतात, साडी ओली झालेली असते, ती नेऱ्या सोडायच्या, सुनेला सांगायचं चहा कर बाई, मग घोळक्याने चहा घ्यायला बसायचं आणि मग चहा पीत पीत हे सोडू नका. लक्षात हे मर्म आहे. मी तुम्हाला सांग, एखाद वेळी महाराज पण म्हणत असले एवढं महत्वाचं कशाला सांगते असं महाराज पण म्हणते. मी सगळ्यांना डावलून तुम्हाला सांगते, हा वर घेणारे गेला की तुमच्यावर शक्ती प्रसन्न झालीच. तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तुमचं लक्ष सगळं शक्ती वेधून घेईल आणि तुम्हाला काहीच कुठं कमी पडणार नाही. घरातले बोलत नाहीत का काही अंशी? त्यांच्या भरगुटी मध्यात मंत्र सोडा. कोणता? ओम भस्मासुराय नमः. खलास. त्यांची न बोलण्याची वृत्ती खतम, म्हणजे घरामध्ये आनंद येईल. खरं आहे ते. एका घरात आपण 2-3 राहतोय, मी एखाद्या नुसतं असं करा असं केलं कसं होईल? तुमच्या घरात आहे असं कोणी? नाही ना? असं करा सारखं काय? असं लोक आहे वेळ असतात असे माणसं. बाबा धन्यच. तू कोणचा बाजीराव लागून गेलास? आता बोला ना खडाखड.
मी तर बोलायला सांगेन अशा वेळेला, हे बाजीराव इकडे ये. मग काय एवढं काय त्याला, असं काय नाही. स्वतःला हलकलेखच नका. आपण नम्र राहतोय ना, तो पण नम्र. कृष्णाचं जीवन भाग नम्र होता तोपर्यंत नम्र, नाही तर दुर्योधन त्या सगळ्यांना दाखवलं आणि त्यांचा कॉपी करायचा एक मनुष्य. कोण तो? पौंड्रक नावाचा राजा होता. कृष्णाच्या राज्याजवळ त्याचं राज्य होतं पलीकडे. सेम तसं करायचं. कृष्णासारखा मुकुट घालायचा, कृष्णासारखी बासरी अडकवायचा. अरे पण वाजवायला गेलं तर पुंगी पण वाजवेल, पण तुझी बासरी नाही. असं तर तुझं बासरी वाजवणं. कशाला कृष्णाची नक्कल कर? तसं आपल्या अभ्यासाची नक्कल किंवा आपल्यावर कोणी जळतुकडेपणा करत असेल तर सरळ भस्मासुर सोडायचं. सगळं सामर्थ्य आहे आपल्या लक्षात. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, असं सामर्थ्य आहे आपल्या. ओम भस्मासुराय नमः रोज इथं थोडा. तिसऱ्या दिवशी तो नाही बोलला तर आपलं नाव बदलून ठेवायचं. कोण तुम्हाला घरात त्रास देत, फक्त तुम्ही मात्र त्रास द्यायचा नाही. हे तर कंसात आहेच. आता आपण खूप त्रास द्यायचा आणि त्याला म्हणायचं भस्मासुर आहे, तो पायच पडेल रोज. तसं नाही. आपल्याला त्रास देत असेल कोणी तर विनाकारण, आपला काही दोष नसताना जर कोणी त्रास दिला तर त्याचा मंत्राद्वारे बंदोबस्त करण्यात येईल. अजिबात सोडायचं नाही. आणि आपण घरात काही गुन्हा जर करत नाही तर त्याला आपल्याला असं नीट करण्याची गरज आहे आणि त्याची परवानगी आहे. मंत्र खूप आहे तसं काय. म्हणून भगवंत सांगतात, बाबा रे झडझडून देण्यासारखं काय आहे आपल्या शरीरात? सांगा. एकच आहे. काय आहे? शरण जाणार. झडझडून देवा मी तुला शरण आहे. प्रत्येक श्वासावर म्हणा, हे प्रभू मी तुम्हाला शरण आहे, मी तुम्हाला शरण आहे. काय बिघडतंय का? शरण जाण्याची लाज वाटते का? काय कमीपणा वाटते? नाही नाही, आपण कोणाला शरण नाही असं नाही ना. आपण जाणार नाही. आपण काय, आपण तोंडात द्यायला पाहिजे चांगली. आपण ते पण काय नसतं. तरी झडझडून महिलांनी आपल्याला शरण जायचं. हा, आपण आपल्याला झडझडून म्हणजे काय? ते ताबडतोब ना, ताबडतोब पूर्ण अलिप्त होऊन झडझडून. झडझडून ज्याला कशाचीच उपाधी नाही असा कोण आहे शरीरामध्ये? श्वास. म्हणून झडझडून जायचं असेल तर श्वासाद्वारे श्वासाची आवश्यकता आहे. भक्तीमध्ये, आपल्या भक्तीमध्ये श्वासाचीच गरज आहे जास्त. जितका श्वास ऊर्ध्व तितका तुम्हाला साक्षात्कार लवकर, तितकं तुम्हाला दर्शन लवकर, तितकं तुम्हाला सगळं प्रसन्नता लवकर. आपल्या जीवाला प्रसन्नता नको पाहिजे. प्रसन्नता कोण देईल? लोकांपाशी प्रसन्नता नसते. प्रसन्नता आपल्या आपण घडवून घ्यायच्या. लोकांपाशी असते. थोडं बोललं बिललं की बरं वाटतं एवढं. आता शीतल आहे, माझ्याशी दिवसभर काहीच बोलले तर वाटतं ना बाई का बोलत नाही. पण जाऊ द्या, मी नंतर म्हणते जाऊ द्या, तिला वेळ झाला नसेल बोलेल नंतर. असं ठीक आहे, काय हरकत नाही. पण प्रसन्नता पाहिजे असेल ईश्वराला शरण. आणि आपल्या देहातला, मानवी देहातला खरा ईश्वर हा तुमचा श्वास आहे. मागे पुढे इकडे तिकडे विठ्ठल गणेश इकडं तिकडं काय बघू नका. आता झाले सगळे देव करून झाले, यात्रा पण करून झाले, सगळं झालं. आमचा तर खूप यात्रा झाल्या. एकदा काय झालं माहिती, आषाढी एकादशी होती मुख्य. मला गंमत सांग. खऱ्या अर्थाने विठ्ठलाला गेलं ना तर तो कसा आपल्याला आवाज देतो, आम्ही हाताला धरून स्वतःच्या समोरून येतो, त्याचं उदाहरण सांग. आषाढीला किती गर्दी असेल पंढरपूर. आमचे महाराज पूजा करत होते आणि आम्ही दोघांनी पूजा केली आणि मी इथे येऊन बसले सकाळी 11 वाजता. हा, मग ते ताई होत्या, आमच्या कातुरे आजी होत्या, त्या आता नाहीये. नंतर कोण होतं बरे, मुलगे ताई होत्या, कातुरे आजी, मते ताई, मी, सत्रे ताई, आमची आई. इतकी सगळी माणसं इथे डब्यात खिचडी घेऊन आली.
सुमो होत्या. सुमो त्याला 10-12 माणसं सगळ्यांनी भैयाने विषय काढले. आई जायचं का गं पंढरपूरला? आता पंढरपूरचा ऐकल्या बरोबर माझी वृत्ती काय झाली, इतकी आनंदाने वेळ नाही आता जायचंच, तू म्हणतोयस ना तर जा, एवढं काही विठ्ठलानेच बोलवलं. आणि ताबडतोब आम्ही तयारी, इथेच तयारी, काही घेतलं नाही, फक्त आणलेली पर्स अडकवली, गाडीत बसलो, गाडी चालली. पण असं खूप वेळ झालेला आहे आमचं, गाडी चालली पंढरपूरला. एकदा तर गराड्यावर आम्हाला विवेक मिळेल, आई जायचं का गं पंढरपूरला? लगेच बसलो. आता आमची रजनी नाही, प्रत्येकीच्या पर्समध्ये जितके होते तितकं घेऊन पंढरपूर करून आलो. 2-3 दिवस राहायचं आणि घेऊन यायचं. एक रात्र राहिलो. तसं तेव्हा पंढरपूरला गेलो. आषाढीला किती गर्दी असेल, गाडी आत पण जाऊ देत नाही. माझ्या गाडीला ध्वज लावला आम्ही, भगवा. गाडी आत नेली, सरळ नेली. पोलीस इतके उभे होते भरगच्च. त्या पोलिसांच्या समोरून गाडी हळूवार, कोणीच आम्हाला काय अडवलं नाही. तिथे विठ्ठल असतो लक्षात. अडवत नाहीत कसं पोलीस मला सांग. विठ्ठल त्यांना असं करत चला, बधीर होतं थेट. हा VIP थेट गाडी चंद्रभागेवर नेली. तिथं सर्वांनी स्नान केलं. परत गाडीत बसलो आणि गाडी आता गावात आली, ती लावलेला आणि भगवंताच्या दर्शनाला जायचं. सगळ्यांना सांगेन, जो ढकलत जिथं जाईल तिथं जाऊन थांबा. इतकी गर्दी, आपण नुसतं उभं राहायचं, आपल्याला कोणी ढकलत तिथपर्यंत येतं. इतकी गर्दी असते. मग ढकलत सगळे जण लागलो रुक्मिणी आई साहेबांच्या मागच्या तिथे भिंतीला, म्हणजे त्या दरवाज्यावर पोलीस बसलेले होते. आमच्या मुलगी ताई आणि मला वाटतं बापू पण होते, मला असं वाटतं तेव्हा बापू. ते दोघं जणांनी प्रेमगीत घेतलं का हेच पुस्तक घेतलं आणि गेले त्या पोलिसात. म्हणले तिने आमचे गुरु आले मोठे म्हणले पुण्याचे. मग म्हटले काय करू? आमच्या गुरूंना तेवढं सोडा. हो म्हणले बोलवा त्यांना. मग बोलवलं मला, मी गेले. नमस्कार म्हटले. नमस्कार ताई, तुम्ही एकट्या जा म्हणे, हे सगळं मंडळ नाही जा म्हणे. म्हटलं की विठ्ठल कसा आहे म्हणलं आत्ता? मंडळ सगळ्या भक्तांचं आहे विठ्ठल. म्हटलं मग मला तुम्ही असं कसं सोडणार? माझे भक्त नको बरं? म्हणले हा जा सगळे. सगळे गेलो 10-12 माणसं. आणि 15व्या मिनिटाला विठ्ठलाच्या समोर आम्ही. कसं वाटलं असेल का? त्याचीच आपल्याला सहकार्य असते, दुसरं कोण सहकार्य करणार? गाडीला कशाचा खिळा लागला नाही का, टाचणी लागली नाही, खडा लागला नाही. इथून गाडी गेली पूर्ण, एकही पोलीस अंगावर आला, काहीच झालं नाही. इतकं स्मूथली इथून 100-200 किती किलोमीटर येते, 250 किलोमीटरवर पांडुरंग राहतो. त्याचं दर्शन आता मला कुठल्याच देवाला नाही जावंसं वाटलं. म्हणजे योगायोगाने गेलं तर मी दर्शन घेईन. आणि मधला अजून एक सांग, एकदा आम्ही गेलो, मला वाटतं हा होता का शंकर होता का नाही, किरण होता. किरण होता. आम्ही गेलो, म्हणजे त्याला झाली असतील 2 वर्ष झाले. ठरवलं यांनी जायचं पंढरपूरला. म्हणलं चला. असं वारीच्या अगोदर मी काय करत असते, माझा एक संकल्प असतो, वारीच्या अगोदर जाऊन यायचं. म्हणजे शक्ती स्वतः वारीचा रोड सगळा नॉर्मल करते आशीर्वाद देऊन, असा माझा भाव आहे. वारकऱ्यांचा कुठे ऍक्सिडेंट होऊ नये असा संकल्प करून मी एक असते. तसा माझा नियम होता. तसं आम्ही 2 वर्षापूर्वी असं गेलो तर इतकी गर्दी. हल्ली मी गर्दीत जात नाही कुठंच, काही असो बाकी. खूप गर्दी. पांडुरंग गाडीतूनच नमस्कार केला शिखराला आणि सांगितलं, पांडुरंगा आता मी इथे येऊ शकत नाही, क्षमा असू. तशीच गाडी पुढे नेली, चंद्रभागेच्या पूर्ण शेवटी नेली, त्या विष्णू पादुकांच्या तिथं नाही, विष्णू पादुकांच्या. हा, तिथे जनाबाईला फाशी देण्यात, म्हणजे फाशी द्यायची, तिथे त्यांचं कसं रक्षण झालं ते एक आहे. हा, तिथून परत उतरलो, थोडंसं बोटिंग केलं, मग उतरलो. आता कुठे जायचं म्हणले चला मंगळवेढ्याला. मंगळवेढ्याला आम्ही गेलो सगळे, तर विठ्ठलाची आरती तीच लावली होती. आणि मग ह्या लोकांनी कोणीतरी सांगितलं की आमचे महाराज इथे, म्हणजे मी. मग ते म्हणजे महाराज तुम्हीच आता आरती घ्या. मी आरती घेतली विठ्ठलाची. ते दामाजी पंतांचे विठ्ठल आहेत लक्षात. खाली दामाजी पंतांची समाधी आहे, वर विठ्ठल आहे आणि कडेने आपण उभं राहतो.
दामाजी पंत माहिती आहेत ना, ऐकून तरी का नाही? झाला महार पंढरीचा. ते दामाजी पंतांचं इतका तो विठ्ठल म्हणजे असा त्यांना प्रसन्न झालेला साक्षात विठ्ठल आहे. आणि मी तिथं गेले, आरती घेता क्षणी विठ्ठलाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या. हा प्रसंग पाहिला तुम्ही सगळेजण पाहिजे. कसं आहे तो धारा दगडाच्या मूर्ती, तुमच्या म्हणण्यापासून दगडाची मूर्ती म्हणून त्याच्यातून धारा कशा येतात मला सांगा. आपल्या भक्ताला पाहून आनंदाश्रू कदाचित आले, किंवा मी जातच नाही म्हणून विरह आला असेल, काहीतरी असेल, पण ते अश्रू विरहाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू. इतका वेळ मी पूर्ण आरती संपली तरी अश्रू थांबलेच नाही. शेवटी मी तिथं हात लावला असा, मग ते अश्रू थांबले. पांडुरंग दगडाची मूर्ती आहे आणि अश्रू कसे येतात सांगा. या लोकांनी सगळ्यांनी पाहिले ना कसे येतात अश्रू सांगा मला. भाव, भाव तिथे येते. म्हणून आपले अश्रू भगवंतासाठी शिल्लक ठेवा महाराज, गाळू नका कोणासाठी. आपले अश्रू खूप मोलाचे आहे, कधीच गाळू नाहीत कोणाचे. आले तरी तिथल्या तिथं ठीक आहे, नाही गाळावे. एखाद्याचं दुःख पाहून आले तर तो भाग वेगळा, पण आपले अश्रू भगवंतासाठी शिल्लक ठेवा. कधी मी प्रभूंना पाहीन आणि माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील असं नाही. त्यावेळेस का झालं प्रभूंना असं मला माहित नाही. मी खूप वेळा विचारलं ध्यानात, पण म्हटलं नंतर म्हटलं जाऊ दे, काय विचारायचं. आनंद अश्रू, खूप आनंद. असे डोळे हसरे, दोन्ही डोळ्यातून किती वेळ धारा चालू होत्या. म्हणजे किती मोठा चमत्कार आहे असं ते. नंतर मग आम्ही आपल्या त्या कोण दुसऱ्या त्यांच्याकडे त्यांचं पण मंदिर पाहून मग आम्ही परत फिरलो. असा झाला पंढरपूरचा. पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जो भक्त भगवंताला मनापासून आळवतो. तुम्हाला माहिती, मी भक्ती देण्याच्या आधी एकच गीत गायचे. कोणतं? आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना, ही साधना आहे. भगवंताला भेटण्याची तळमळ पाहिजे. कधी येत आहे प्रभू? असे कमीच माणसं असतात पृथ्वीवर, पण एवढी तयार व्हावीत अशी माझी तरी इच्छा आहे. एवढी तयार व्हावी, त्याच्यातला एक तरी तयार व्हावा. भगवंताला अधिकाराने ये म्हणणार, काय अधिकाराने ये म्हणणारा एक तरी मनुष्य आपल्यात निर्माण व्हावा. देवा ये. मी किती वर्ष वाट पाहत, तसंच झालं. सद्गुरुनाथ भेटत नव्हते तेव्हा पण असंच झालं. ज्ञानोबारायांच्याकडे मी गेले, सतत जायचे. ज्ञानोबारायांच्याकडे जायची. आमचे दादा तिथंच राहत होते, त्यांच्याकडे बॅग टेकवली की मी लगेच कुठं जायचे माहिती नाही, सिद्धपेठ, डायरेक्ट सिद्धपेठ. आणि तो जो चौथरा होता, 84 सिद्धांचा सिद्धपेठी मेळा, तिथं जाऊन ध्यानाला बसायचं. ध्यान म्हणजे नुसतं बसायचं, मला काय कळायचं, नुसतं बसायचं शांत, काहीच करायचं. तिथून जायचं म्हणजे मी सारखी काहीतरी शोधत होते. काहीतरी आहे जे मला सापडत नाही, ते महाराजांनी दिलं, ते सापडलं. काहीतरी असं आहे जे मला सापडत नाही, असं मी सारखी भांबावल्यासारखी अशी फिरायची की, आणि दारोबारांना प्रार्थना करायची, काहीतरी मला द्या माऊली,
जे माझं हरवलंय, जे मला सापडत नाही, ते आपलं आत्मरूप असतं. आत्मरूप ज्याला सापडलं तो कायमचा आनंदी होतो. त्याचा आनंद कधीच जात नाही. असा आनंद तुम्हाला सर्वांना कसा मिळावा, अखंड मिळावा, अशी प्रार्थना करून आजचं हे प्रवचन आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. म्हणून अभ्यास खूप दिलाय, करा. गुरूंनी शिकवलं नाही असं एकही नाही. काय किरण, ज्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी तर पुढे आलंच नाही. अपेक्षा आहेत काही जण, विशेषतः तरुण मुलांना. म्हणजे तुमच्याकडून नाही असं नाही, तुमच्याकडून खूप अपेक्षा सगळ्यांकडूनच आहे. सगळे अनुग्रहित आहे. म्हणून अपेक्षा सद्गुरूंची पूर्ण करावी. 7 वर्ष झाली अनुग्रहाला, झालं हे काय?